आज न खूप ढगाळ वातावरण झालंय. पावसाचा बेत आज पण आहे वाटतं. संडे आणि त्यातली त्यात असं वातावरण म्हणलं की चहा आणि त्यासोबत पार्लेजी याची एक वेगळीच गंमत आहे. आजकाल खूप नवीन नवीन प्रकारचे चहा बनवतात. इराणी चाय, राजवाडी चाय, रोस्टेड टी आणि अजून बरेच प्रकार आहेत चहाचे. पण मला मात्र आपला नेहमीचा अद्रक आणि इलायचीचा चहा आवडतो. एका पातेल्यात 1 कप पाणी टाकून ते चांगलं उकळलं की त्यात कुटलेली अद्रक आणि इलायची टाकून उकळू द्यायचं. मग त्यात चहापत्ती टाकून मस्त रंग येऊसर उकळी आली की त्यात दूध टाकायचं. मी तर 2 कप दूध घेतलंय. आता यालाही चांगली उकळी आली की यात चवीनुसार साखर टाकून मस्त उकळू द्यायचं. चहा थोडा जास्त वेळ उकळला की त्याला एक वेगळी चव येते. जेवढा चहा ठेवलाय ना आपण तो अर्धा होऊस तर उकळायचा. आता चहा म्हणलं की सोबत पार्लेजी तर येणारच. पार्ले बिस्किट म्हणलं की गावाकडची लहानपणीची आठवण. लहानपणी खूप चहा आणि पार्ले बिस्किट खाल्ले बाबा. तेव्हा कुठं हे बटर टोस्ट खारी भेटत होती. तेव्हा दारात सायकलवर पाववाले भैया यायचे पाव विकायला. पण मला चहासोबत टेस्टी आणि पॉकेट फ्रेंडली आपला हक्काचा पार्लेजीचा आवडतो. कोणाकोणाला चहासोबत पार्लेजी आवडतो प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी प्या आणि मस्त मजेत राहा.